Standard 8 General Science Sound by Mrs. Sangeeta Bhole. Chapter number 15 Sound म्हणजेच ध्वनी. Production of sound. How to produce sound? We have learned that sound can be generated from vibrating object. We will now learn about how a sound is produced due to such vibrations. Look at this picture. This is a tuning fork. A tuning fork is made up of two prongs. हे दोन prongs आहेत आणि इथे stem आहे. Keeping stems steady, if the prongs are struck, they start vibrating. जर आपण हा tuning fork आपटला तर हे जे दोन वरचे prongs आहेत मेटलचे ते व्हायब्रेट होतात म्हणजे कंप पावतात आणि त्यातून साऊंड प्रोड्यूस होतो. ओके. If the stem is kept steady and the prongs are strung, the prongs are set into vibrations. It means that they are set into periodic motions in forward and backward direction. हे जे prongs असतात ते मागे पुढे होत असतात आणि त्यातून साऊंड प्रोड्यूस होत असतो. ओके. Production of sound by tuning fork. Look at this figure. We will see step by step the result of such a motion. If during the vibration the prongs of tuning fork go away from each other. बघा आता इथे पहिल्या फिगरमध्ये बघा इथे स्टेबल आहे, त्याचे जे दोन प्रॉंग्स आहेत ते स्टेबल आहेत आणि इथे त्या ठिकाणी या प्रत्येक या ज्या लाईन्स आहेत तर त्यातलं जे त्या ठिकाणी डिस्टन्स तुम्हाला दिसते ते सुद्धा सेम दिसते, म्हणजे त्याच्यामध्ये फारसा काही त्या ठिकाणी बदल तुम्हाला दिसत नाही आहे. तर ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द एअर मॉलिक्युल्स, हे एअर मॉलिक्युल्समधलं तुम्हाला दाखवलेलं आहे एअर मॉलिक्युल्स. तर एअर मॉलिक्युल्स इज द सेम एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी एअर मॉलिक्युल्स कसे आहेत, सेम आहेत. अँड एअर प्रेशर इन आर सेम. या तिन्ही ए, बी अँड सी या तिन्ही ठिकाणचं एअर प्रेशर जे ते सेम आहे बिकॉज ऑफ दिस टू प्रॉंग्स आर स्टेडी. ओके. सेकंड स्टेपमध्ये बघा इथे सेकंड स्टेपमध्ये इफ ड्युरिंग द व्हायब्रेशन द प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क गो अवे फ्रॉम इच अदर. हे जे प्रॉंग्स आहेत ते एकमेकांपासून बाजूला गेलेले आहेत, गो अवे फ्रॉम इच अदर. देन द एअर आउटसाईड द प्रॉंग्स इज कॉम्प्रेस. त्याच्या बाहेरची जी त्या ठिकाणी एअर आहे ती कॉम्प्रेस झाली अँड द प्रेशर देअर इन्क्रीजेस. तिथलं प्रेशर वाढलं. ओके. कॉम्प्रेस झाली, एअर कॉम्प्रेस झाल्यामुळे प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे. देन सच अ स्टेट ऑफ हाय प्रेशर इज क्रिएटेड इन रिजन ए इन द फिगर. या ए भागामधलं प्रेशर त्या ठिकाणी इन्क्रीज झालेलं आहे. The region of which air is high pressure and high density is called compression. याला काय म्हणायचं, कॉम्प्रेशन असं म्हणायचं. ओके. इन द नेक्स्ट स्टेप द व्हायब्रेशन. आता याच्या पुढच्या याच्यामध्ये बघा हे जे आहेत हे एअर मॉलिक्युल्स त्यांची एनर्जी पुढे पास करत असतात, पुढच्या एअर मॉलिक्युलला जात असते. तर इथून बघा आता पुढच्या तिसऱ्या फिगरमध्ये काय झालेलं आहे की ते प्रॉंग्स आहेत ते एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. हे वरचे जे दोन प्रॉंग्स आहेत, ही वरची दोन टोकं ती एकमेकांच्या जवळ आलेली आहेत. इन दिस केस द प्रॉंग्स आर क्लोज टू इच अदर. देन द एअर मॉलिक्युल्स नियर द प्रॉंग्स गेट मोर स्पेस टू मूव्ह अवे. इथे बघा मोठी स्पेस निर्माण झालेली आहे आणि हे पुढे त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेलं आहे प्रेशर, आणि इथे मात्र त्या ठिकाणी मोठी स्पेस त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. ॲज अ रिझल्ट द एअर प्रेशर इन दिस रिजन डिक्रीजेस. इथलं ए भागातलं जे एअर प्रेशर आहे ते डिक्रीज झालेलं आहे. अँड लो प्रेशर अँड लो डेन्सिटी इज कॉल्ड रेअरफॅक्शन. याला काय म्हणायचं, रेअरफॅक्शन. इथे जे आहे तर याला कॉम्प्रेशन. इथे खूप त्या ठिकाणी त्याचं जे प्रेशर आहे ते वाढलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, म्हणून इथे
कॉम्प्रेशन म्हणायचं. आणि इथे मात्र त्या ठिकाणी एअर प्रेशर लो झालेलं आहे, लो प्रेशर आहे, म्हणून लो डेन्सिटी आहे. इट इज कॉल्ड रेअरफॅक्शन. त्याला म्हणायचं रेअरफॅक्शन. तर अशा पद्धतीने यामध्ये हे जे सच अ पिरियॉडिक मोशन्स हे असे चालू असतात, हे पुढे जाणार, ते पुढच्या मॉलिक्युलला देणार. ते सच अ पिरियॉडिक मोशन ऑफ द प्रॉन्ग्स क्रिएट्स कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन्स. तर असे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन्स कॉम्प्रेशन्स हे तयार होत असतात. अँड दीज आर प्रोपोगेटेड म्हणजे प्रसारण, अवे फ्रॉम द प्रॉन्ग्स. दीज आर नथिंग बट द साऊंड वेव्ज. त्याला काय म्हणायचं? साऊंड वेव्ज. असे साऊंड वेव्ज तयार होत असतात. पुढच्या पॉईंटमध्ये आपण आणखीन एकदा व्यवस्थित ते बघूया. Such a periodic motion of the prongs create compressions and rarefactions in the air. These are propagated away from the prongs. These are nothing but the sound waves. Sound waves त्याला म्हणायचं. When these waves reach our ear, जेव्हा हे वेव्ज आपल्या कानापर्यंत पोहोचतात, द इयर ड्रम्स व्हायब्रेट. आपल्या कानाचे पडदे व्हायब्रेट होतात. अकॉर्डिंगली स्पेसिफिक सिग्नल्स रीच द ब्रेन्स अँड वी गेट अ सेन्स ऑफ हिअरिंग साऊंड. तेव्हा आपल्याला मेंदूपर्यंत असे काही सिग्नल्स पोचतात आणि आपल्याला ऐकू येते. ओके. प्रोपोगेशन ऑफ साऊंड अँड मेडियम. प्रोपोगेशन म्हणजे त्याचं ध्वनीचं जे प्रसारण आहे, तर ते कशा प्रकारे होतं? प्रोपोगेशन म्हणजे प्रसारण होणे, साऊंडचं प्रसारण होणे. आणि मीडियम म्हणजे माध्यम, कशाच्या माध्यमातून ध्वनी प्रसारित होत असतो ते आपल्याला इथे या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत. ओके. बघा, लुक ॲट दिस फिगर. या आकृतीमध्ये आपल्याला एक जार आहे बघा, एक बेल जार आहे, एक काचेचं एक बेल जार आहे. त्याच्यामध्ये इथे मध्ये एक इलेक्ट्रिक बेल बसवलेली आहे आणि एक व्हॅक्यूम पंप इथे लावलेला आहे. इथे ट्यूब लावलेली बघा. या ट्यूब जी आहे ती ट्यूब व्हॅक्यूम पंपला जोडलेली आहे. ओके. तर अशा पद्धतीची रचना आपल्याला इथे दिलेली आकृतीमध्ये. आणि यामध्ये बघा की ज्या वेळेला यातील हवा बाहेर काढली जाईल, या व्हॅक्यूम पंपद्वारे या नळीतून यातली हवा बाहेर त्या ठिकाणी घेतली जाईल. ॲट द स्टार्ट ऑफ एक्सपेरिमेंट द व्हॅक्यूम पंप इज ऑफ. द बेल जार, जेव्हा हा व्हॅक्यूम पंप ऑफ असेल तेव्हा तुम्ही ही बेल जार सुरुवातीला वाजवली तर तुम्हाला ती बेल ऐकायला येईल. बेल ऐकायला येईल. आणि ज्या वेळेला तुम्ही हे इथली जी हवा आहे ती या व्हॅक्यूम पंपद्वारे थोडीशी काढून घेतली तर मग बेल तुम्ही वाजवून बघा, तर तुम्हाला त्या बेलचा आवाज अतिशय कमी येईल. नंतर पुन्हा आणखीन हवा काढा तर आणखीन कमी कमी येईल, अगदीच कमी कमी येईल. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण हवा यातली काढून टाकाल, एअर पूर्ण या व्हॅक्यूम पंपद्वारे खेचून घ्याल, पूर्ण निर्वात करून टाकाल त्याला, त्यावेळेला तुम्हाला त्यातली बेल ऐकू येणार नाही. मग तुम्ही ते बेल वाजवा, इलेक्ट्रिक बेल वाजवा, तर तुम्हाला ती बेल ऐकायलाच येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? जेव्हा इथे एअर होतं बर्नीमध्ये, जारमध्ये जेव्हा एअर होतं तेव्हा तुम्हाला बेलचा आवाज येत होता. पण ज्या वेळेला या ट्यूबद्वारे आपण इथली हवा काढून घेतली, पूर्णपणे हवा काढून घेतली, तर त्यावेळेला आपल्याला त्याची बेल ऐकायला येत नाही. ओके. तर दिस एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट दॅट साऊंड जनरेशन अँड प्रपोगेशन नीड्स अ मीडियम. की याला माध्यमाची गरज असते. नीड्स अ मीडियम म्हणजे ध्वनीच्या प्रसारणासाठी हवेची गरज असते, हे आपल्याला याच्यावरनं कळते. जेव्हा बर्नीमध्ये एअर होतं, हवा होती, तोपर्यंत बेलचा आवाज येत होता. पण या बर्नीतली हवा पूर्णपणे आपण काढून टाकली, थोडी काढली तर आवाज पण कमी यायला लागला, आणखीन काढली तर आणखीन आवाज कमी झाला, आणि पूर्ण हवा काढून टाकली तर आपल्याला अजिबातच आवाज ऐकायला येत नाही. म्हणजे ध्वनीच्या साऊंडच्या प्रपोगेशन म्हणजे प्रसारणासाठी कुठल्या तरी माध्यमाची गरज असते. ते हवेचं माध्यम आहे, त्या हवेच्या माध्यमातून आपल्याला ध्वनी ऐकायला येत होता. आणि म्हणून दिस एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट दॅट साऊंड जनरेशन अँड प्रपोगेशन म्हणजे साऊंड निर्मिती, जनरेशन होण्यासाठी आणि प्रपोगेशन म्हणजे प्रसारण होण्यासाठी मीडियम आवश्यक असतं, माध्यमाची आवश्यकता असते. ऑलवेज रिमेंबर. बघा, आता इथे एक छानसं एक उदाहरण दिलेलं आहे बघा, की 2 ॲस्ट्रॉनॉट्स ऑन द मून
टॉकिंग टू इच अदर डायरेक्टली, एकमेकांशी जर ते बोलत असतील, द मून डज नॉट हॅव ॲटमॉस्फिअर, तर चंद्रावर ॲटमॉस्फिअर नाही आहे. ओके. आणि दोन जे त्या ॲस्ट्रॉनॉम आहेत ते अगदी एकमेकांच्या शेजारी उभे राहिलेत, क्लोज टू इच अदर अँड टॉक टू इच अदर, एकमेकांशी बोलत आहेत, तर त्यांना त्यांचं शेजारी जरी उभे राहिले तरी त्यांना आवाज ऐकायला येणार नाही. बिकॉज ऑफ देअर इज नॉट ॲटमॉस्फिअर, तिथे ॲटमॉस्फिअर नाही आहे, त्याच्यामुळे एकमेकांशी बोलणं ऐकायला येणार नाही. मग अशा वेळेला ते काय करतात, देअरफोर द ॲस्ट्रॉनॉट्स यूज सम टेक्नॉलॉजी लाईक वन यूज इन अवर सेलफोन, सेलफोनसारखी टेक्नॉलॉजी वापरतात आणि एकमेकांशी कम्युनिकेशन करतात, म्हणजे संवाद साधतात. द वेव्ज यूज द सेलफोन डू नॉट नीड एनी मीडियम ऑफ प्रपोगेशन, त्या सेलफोनच्या वेव्ज त्या ठिकाणी वेव्हसाठी कुठल्याही मीडियमची आवश्यकता, माध्यमाची आवश्यकता नसते. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ज, इथे बघा साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी दिलेली, इथे कॉम्प्रेशन झालेली ते दाखवले ना तुम्हाला. ही मधली जी डॉटेड लाईन आहे ना, आडवी स्ट्रेट लाईन, आडवी लाईन जी बघा डॉट डॉटची लाईन, तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे. आणि इथे कॉम्प्रेशन झाले, एअर कॉम्प्रेशन, नंतर इथे रेअर फ्रॅक्शन, पुन्हा एअर कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन, तर असा कर तुम्हाला दाखवलेला आहे. तर हा कॉम्प्रेशन, इथे प्रेशर इन्क्रीज झालं आहे, प्रेशर डिक्रीज झालं, पुन्हा इन्क्रीज झालं, डिक्रीज झालं. तर हे असे ज्या वेव्ज आहेत, तर अशा या वेव्ज ज्या आहेत त्या वेव्ज अशा तयार होत असतात. ओके. आणि इथे बघा हे एअर मॉलिक्युल्स बघा, इथे एअर मॉलिक्युल्स कसे बघा एकमेकांच्या शेजारी शेजारी आलेले, वन ऑसिलेशन कन्सिस्टिंग कॉम्प्रेशन, तिथे कॉम्प्रेशन झालेले आहे. इथे एअर मॉलिक्यूल असे लांब लांब गेलेले आहेत, इथे डिक्रीज झालेले, एअर प्रेशर डिक्रीज झाले, इथे वाढले, पुन्हा डिक्रीज झाले, वाढले, डिक्रीज झाले. तर अशा पद्धतीने की या ठिकाणी हे असे वेव्स तयार होत असतात आणि साऊंड प्रपोगेट होत असतो, म्हणजे ध्वनीचं प्रसारण होत असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सायकल ऑफ कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन इन अ साऊंड वेव्ह अँड चेंज इन एअर प्रेशर, हा पॉईंट आपल्याला इथे दिलेला आहे. ओके. यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघूया. पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढचा टॉपिक. थँक्यू फ्रेंड्स. ज्यांनी माझ्या चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू अगेन.